सलामी गोलंदाज योगेश भगत, एक जबरदस्त गोलंदाज. पहिला चेंडू योगेश भगत याच्या कोट्यातील स्ट्राईकला रायगडचा टायगर उस्मान पटेल. पहिला चेंडू चोरटी धाव सहजरित्या पार. तलुजा संघाची धाव संख्येत पहिली धाव, एक धाव झाली तलुजा संघाची. तर स्ट्राईकला होतो अली पटेल. गोलंदाजच्या बोल्यावर योगेश भगत, कोट्यातील दुसरा चेंडू खेळेल तो अली पटेल. सुरेख वाडका, चेंडू मागे शतरक्षक, एक धाव सहजरित्या पार. एका धाव समाज होते. संघाची धावसंख्या झाली 2. सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे योगेश भगत. पुन्हा एकदा कोट्यातील तिसरा चेंडू योगेश भगत याचा खेळेल तो उस्मान पटेल. आणि आव्हानता चेंडू, गचाल चेंडू, संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली तलोजा संघाची 3. सुरेख वाडका, चेंडू मागे शतरक्षक, एक धाव सहजरित्या पार. आणि चेंडू बघता बघता सीमा रेषा पार. 4 धावांसाठी आजच्या दिवसातील पहिला चौकार उस्मान पटेल याच्या बॅटमधून निघतोय. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 7. उस्मान करतोय चौकाराच्या साहाय्याने. गोलंदाजच्या बोल्यावर योगेश भगत. सुरेख चेंडू, उस्मान आला का चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 30. संघाची धावसंख्या झाली 7. सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे योगेश भगत. पुन्हा एकदा एसटीला का चेंडू सापडत नाही. चोरटी धाव सहजरित्या पास. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 8च्या घरात. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. योगेश भगत याच्या कोट्यातील खेळेल तो अली पटेल. सुरेख वाडका, चेंडू मागे शतरक्षक आणि जल सोडली. एक धाव सहजरित्या पार. आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10. सुंदर गोलंदाजी केली ती म्हणजे योगेश भगत याने फक्त 10 धावा खर्च केल्या. वाशी संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय विजय. स्ट्राईकला रायगडचा टायगर उस्मान पटेल, एक चौकाराच्या साह्याने खेळतोय.
पहिलाच चेंडू विजयाच्या कोट्यातील खेळेल तर उस्मान. एक धाव सहज इथे पार. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 11. हा सामना फक्त 4 षटकाचा राहील. सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. आजच्या दिवसातील अली पटेल याच्या बॅट मधून निघलेला पहिला षटकार. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या वाढली. तलजस संघाची 17. विजयाच्या कोट्यातील तिसरा चेंडू. ज्याने मागच्या चेंडूवर षटकार मारला होता तोच अली पटेल. सुरेख फटका. सलगचा बॅक टू बॅक दुसरा षटकार अली पटेल यांच्या बॅट मधून निघलेला. खणखणीत आजच्या दिवसातील दुसरा षटकार अली पटेल यांच्या बॅट मधून निघतोय. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली तलजस संघाची 23. कोट्यातील चौथा चेंडू. विजयाचा माघारा ढळतोय विजय. एक धाव सहज इथं पार. चेंडू मागे स्वतः गोलंदाज. एक धाव सहज इथं पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 24. पुन्हा एकदा आता स्ट्राईकला येतो उस्मान पटेल. गोलंदाजच्या बोल्यावर पाचवा चेंडू कोट्यातील विजयाच्या केलेल तो म्हणजे उस्मान पटेल. सुरेख चेंडू. चोटी धाव सहज इथे पास. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 25. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 2 षटकाराच्या साहाय्याने खेळतोय अली पटेल. स्वतः स्ट्राईकला आला अली पटेल. शेवटचा चेंडू शिल्लक विजयाच्या कोट्यातील. आणि हा निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या असतील. संघाची धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर तलजा संघ पोहोचलाय 25.
खेळतोय 2 षटकाराच्या सहाय्याने आणि तलोजा संघाची धावसंख्या झाली 25. तर मी याच्यानंतरचा होणारा सामना आजच्या दिवसातील पहिला सामना असेल दिविशा ऐरोली आणि एन बी वर्सोवा. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे. जर उपस्थित असाल तर नाणेफेकीसाठी समालोचन कक्षात संपर्क साधायचा आहे. दिविशा ऐरोली, गणेश कारंडे आणि एन बी वर्सोवा उमर खान. कोट्यातील पहिला चेंडू कुशेलाचा खेळेल तो उस्मान पटेल. सुरेख वडका लांबच लांब षटकार पहिल्या बॅट मधून निघतोय षटकार उस्मान पटेल याच्या संघाची धावसंख्येत वाढ. पुन्हा एकदा कुशल तयार. स्ट्राईकला उस्मान पटेल मागच्या चेंडूवर षटकार मारलेला आणि हा निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या झाली तलोजा संघाची 31. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव संघाची धावसंख्या 30. संघाची धावसंख्या झाली फक्त 31. पहिल्या चेंडूवर मार खाल्ल्यानंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकले. कमबॅक केला तो म्हणजे कुशल याने. सुरेख वडका चेंडू मागे स्वतः गोलंदाज आणि झेल सोडल्या बघता बघता 2 धावा सहज इथे पार. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 33. तिसऱ्या षटकात शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला उस्मान पटेल. पुन्हा एकदा गचाल स्टेशन चोटी धाव सहज इथे पार आणि चेंडू जातो सीमा रेषा पार. गचाल शतषक या भेटील 4 धावा. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 37. शेवटचा चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातील स्ट्राईकला उस्मान पटेल. सुरेख वडका चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली तलोजा संघाची 3 षटकाच्या नंतर 43. शेवटचं शतक घेऊन येते इच्छापूर्ती वाशी संघाकडून स्वप्नील. स्ट्राईकला अली पटेल.
आणि इथं आत्महत्या अली पटेल बाद होतोय आणि पंचांचा गट अवंताचा इशारा संघाच्या धावसंख्येत वाढ संघाची धावसंख्या झाली तलुजा संघाची एक गडी बाद 44. अली पटेल याची जागा भरून घेऊन येतो तो म्हणजे मुसेब स्ट्राईकला स्ट्राईकला उस्मान पटेल नॉ स्ट्राईकला मुसेब गोलंदाजच्या बोल्यावर कोट्यातील पहिला चेंडू स्वप्नील याचा खेळेल उस्मान सुरेख फटका एक धाव सहज इत्या पार स्वतः गोलंदाज धावतोय चेंडू मागे आणि एक धाव सहज इत्या पार आणि बघता बघता 2 धावा सहज इत्या पार संघाची धावसंख्येत वाढ संघाची धावसंख्या झाली तलुजा संघाची एक गडी बाद 46. फक्त शेवटच्या षटकातील शिल्लक 5 चेंडू पुन्हा एकदा कोट्यातील दुसरा चेंडू स्वप्नील याचा खेळेल उस्मान पटेलला का चेंडू समजला नाही निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या असती संघाची धावसंख्या झाली एक गडी बाद 46. सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे स्वप्नील सुरेख फटका चेंडू मागे शतरक्षक एक धाव सहज इत्या पार आणि बघता बघता 2 धावा सहज इत्या पार संघाच्या धावसंख्येत वाढ संघाची धावसंख्या झाली तलुजा संघाची एक गडी बाद 48. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक सुरेख फटका पुन्हा एकदा चेंडू मागे योगेश भगत एक धाव सहज इत्या पार आणि सुरेख झेल उस्मान पटेल याची खेळी समाप्त होते आणि तलुजा संघाला बसतोय दुसरा आदरा उस्मानच्या स्वरूपात संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 48. उस्मान पटेल यांनी 16 चेंडू केले आणि 24 धावा काढून बाद होतोय शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे स्वप्नील सुरेख फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार आला षटकार मारतो तो ओफरान आणि संघाची धावसंख्येत वाढ संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद तलुजा संघाची धावसंख्या झाली 54. शेवटचा चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील शॉट हेलिकॉप्टर क्रिकेटच्या विश्वामध्ये सुरू झाला या क्रिकेटचा क्रिकेटच्या विश्वामध्ये सुरू झाला या क्रिकेटचा धेनवा सुरू झाला या क्रिकेटचा धेनवा क्रिकेटपटू झाले महानात आले दिविशा ऐरोली संघाचा कर्णधार गणेश कारंडे तसेच त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ NB वर्सोवा या दोन्ही संघाने आपली उपस्थिती दाखवावी. जवळजवळ 11 वाजलेले आहेत 11:15 तरी मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. दिविशा ऐरोली आणि वर्सोवा NB वर्सोवा
आमचे मामाचे गाजत या नाव वाड्या मामाचे गाजत या नाव आमचे मामाचे गाजत या नाव आकाश तोडकर याला विनंती करतो की आपण या मॅचचं धावतं समालोचन करायचं आहे. वाशी संघाची सलामीची जोडी स्ट्राईकला योगेश भगत, नॉन स्ट्राईकला मनोज. पहिला चेंडू अजर याचा निर्धाव चेंडू. योगेश भगत याला काही समजला नाही. पुन्हा एकदा गोट्यातील दुसरा चेंडू अजर याचा. खेळेल तो सुरेख फटका. बॅट मधून निघलेला पहिला षटकार योगेश भगत याचा. संघाची धाव संख्या झाली 6. सुंदर बाणा चुकला कुणाल पुन्हा एकदा कोट्यातील तिसरा चेंडू अजराचा. खेळेल तो सलगचा बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. लांबच लांब 2 षटकाराच्या साह्याने खेळतोय तो म्हणजे योगेश भगत. युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान 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 सुरेख फलंदाजी करतोय. सलगचे 2 चेंडूवर 2 प्रहार करतोय योगेश भगत. वाशी संघाची धाव संख्या झाली 12. गचाल गोलंदाजी करतोय तो म्हणजे अजर. तसेच आमचे करावे गावचे उत्कृष्ट समालोचक आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत अभय टांडेल. त्यांना मी विनंती करतो की आपण चेंडू या जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 16. गचाल गोलंदाजी करतोय तो म्हणजे अजर. ओम गौता सूर्य वाशी गावाचा जाणता राजा हरे केचा डंक वाजतो त्याच्या नावाचा 2 षटकाराच्या आणि 1 चौकाराच्या साहाय्याने खेळतोय योगेश भगत. सुरेख फलंदाजी करतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. सलगचा बॅक टू बॅक निघलेला हा चौकार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 20. युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकात येईल. सुरेख फटका. 1 धाव सहज इथे पार आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. सलगचा तिसरा चौकार आणि संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 24. ओला कंथोरांना आदर देतो गोर गरीब आधार देतो दिन दुबळ्यांचे दुःख जाणतो समाज सेवा धर्म मानतो इच्छापूर्ती मित्र मंडळ विचार भगत यांच्या पाठीशी धन्यवाद डीजे.
दुसरा गोलंदाज येतो तलजा संघाकडून उस्मान पटेल. सुरेख बडका एक धाव सहज इथे पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 25. आता स्ट्राईकला येतोय योगेश भगत. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा उस्मान पटेल याचा. आणि संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 26. आणि हा चेंडू फ्रीड असेल. पुन्हा एकदा उस्मान पटेल खेळेल तो. सुरेख वाडका चेंडू मागे स्वतः उस्मान पटेल एक धाव सहज त्या पार. आणि गचाल फेकी आणि बघता बघता 4 धावा सहज त्या पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 30. याच्यानंतर होणारा सामना NB वर्सोवा विपक्ष दिविशा ऐरोली. दोन्ही संघाच्या कर्णधाराने हा तुम्हाला सेकंड कॉल असेल. दोन्ही संघाच्या कर्णधाराने त्वरित नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये आपली उपस्थिती दाखवायची आहे. सुरेख फलंदाजी करतो तो म्हणजे स्कोर संघाची धावसंख्या झाली 30. फक्त 25 धावांची गरज वाशी संघाला जिंकण्यासाठी. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी वाशी संघाला 25 धावांची गरज. सुरेख बडका चेंडू मागे शतरक्षक. आणि इथं बाद होतोय तो म्हणजे मनोज. एक धाव दुसरी धाव घेताना बाद होतोय स्वतःहून. आणि संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली एक गडी बाद 31. काहीतरी DJ कालू. सुरेख बडका चेंडू जातोय अली पटेल याच्या डोक्यावरून सीमारेषा पार. 6 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली एक गडी बाद वाशी संघाची 37. कोर्टातील 5वा चेंडू उस्मान पटेल याचा खेळेल तो म्हणजे मागच्या चेंडूवर षटकार मारला होता योगेश भगत. आणि चेंडू जातोय सीमा लगत. गचाल शतरक्षक आणि बघता बघता 2 धावा सहज इथे पार. आणि हा पंचांचा नो बॉलचा इशारा. आणि हा चौकार 1+4 अशा 5 धावा मिळतील. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली एक गडी बाद 43. 42. पुन्हा एकदा सुरेख फटका परंतु फ्रीड असल्याने बाद होणार नाही योगेश भगत. संघाची धावसंख्या 30. संघाची धावसंख्या झाली एक गडी बाद
42. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील उस्मानाचा. आणि इथं आत्महत्या. दुसरा आदरा बसतोय तो म्हणजे तलोजा वाशी संघाला. 2 गडी बाद. वाशी संघाची धावसंख्या झाली 42. आता स्ट्राईकला येतं नवीन फलंदाज तुषार. तलोजा संघाकडून तिसरं षटक घेऊन येते दानो. कोट्यातील पहिला चेंडू दानोचा केला तो तुषार. आणि त्या बॅटची एज घेऊन चेंडू जातोय विकेट टिपाच्या येतात आणि तुषाराची खेळी समाप्त होते. खाताना फोडता तंबूच्या आश्रयाला. वाशी संघाला बसतो तिसरा आदरा. होता ठाण्याचा ठाण्यावाद आमचा नंदिके सयव. होता ठाण्याचा ठाण्या नवीन फलंदाज येतात तुषाराची जागा भरून प्रशांत. स्ट्राईकला प्रशांत. नॉन स्ट्राईकला योगेश भगत. गोलंदाजच्या बॉलर दानो. सुरेख फटका. चेंडू मागे शतरक्षक आणि बाद होतोय सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय तो म्हणजे दानू. संघाची धावसंख्या झाली 42. आलोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. वर्सोवा संघाचा कर्णधार किंवा कोणी प्रतिनिधी आला असेल तर त्यांनी त्वरित समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. मला वाटते दिविशा ऐरोली संघाचा कर्णधार आपण पाहतोय गणेश कारंडे इथं उपस्थित आहे. दोन्ही संघाने आपली टीम घेऊन उपस्थिती दाखवायची आहे. आजच्या दिवसात बरेचसे सामने आम्हाला खेळवायचे आहेत. फायनल देखील खेळवायचे आहे आज. तर मी दोन्ही संघांना विनंती करतो की ही मॅच संपल्यानंतर त्वरित नाणेफेकी करून घ्यावी. नवीन फलंदाज लेफ्ट हँडर फलंदाज स्वप्नील. गोलंदाजावर दानो. फुलटो चेंडू 1 धाव सहज इथे पास. नऊ चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. इच्छापूर्ती वाशी संघाला. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. चेंडू काय समजला नाही योगेश भगत झाला. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या झाली 43.
8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. सुरेख कमबॅक केलं ते म्हणजे दानू याने 4 चेंडू टाकले, 2 गडी बाद केले, फक्त 1 धाव दिली. सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 49 आणि योगेश भगत याला फक्त 5 धावांची गरज. शेवटचा चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातील स्ट्राईकला योगेश भगत. सुरेख फटका, या स्पर्धेतील दुसरी हाफ सेंचुरी योगेश भगत याच्या नावावर. सुरेख फलंदाजी केली योगेश भगत याने. 15 चेंडू आणि 51 धावांवरून नाबाद राहिला तो म्हणजे वाशी संघाचा योगेश भगत. आणि या सामन्यातील सामनावीर योगेश भगत. 16 चेंडू 51 धावा काढल्या त्या म्हणजे योगेश भगत याने. या सामन्यातील सामनावीर योगेश भगत. धुंदार बाणा चुकला कुणाला, धुंदार बाणा चुकला कुणाला, हाय आमचा अभिमान. युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान. युवा नेता निशान भगत हाडलक तलोजा संघ वाशी गावाची शान. आपण चांगला खेळ दाखवला. आमच्या विनंतीला मान देऊन आपण 9च्या आधीच आपली उपस्थिती दर्शवली. तर आपले हार्दिक आभार मानतो आम्ही मंडळाच्या वतीने. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आमच्याकडून. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट